महाराष्ट्राची सत्ता हाती घेण्याचे स्वप्न पाहत राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती। पण दीड दशकाहून अधिक काळ लोटला तरी राज ठाकरेंना आपलं राजकीय लक्ष्य काही गाठता आलं नाही। वयाच्या 56व्या वर्षात पदार्पण केलेल्या राज ठाकरेंच्या मनसेचा आलेख खरं तर उतरणीला का लागलाय पाहूयात। या राज ठाकरेंच्या हातात सत्ता घेऊन बघा। या खासगी सुरक्षा रक्षकांच्या सगळ्या कंपन्या बंद करीन, महाराष्ट्र राज्याची स्वतःची सुरक्षा कंपनी सुरू करीन आणि तुम्हा सगळ्या लाखो तरुणांना याच्यामध्ये डोकं देईन। नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला ही साथ घातली होती। एकहाती सत्ता देण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केलं होतं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे राज ठाकरेंनी मराठी माणूस आणि भूमिपुत्रांच्या हक्काच्या मुद्द्याला हात घातला होता। शिवसेनेची स्थापना ही भूमिपुत्रांच्या हक्कासाठी झाली होती। तोच कित्ता राज ठाकरेंनी गिरवला होता। या राज ठाकरेंच्या हातात सत्ता घेऊन बघा। या खासगी सुरक्षा रक्षकांच्या सगळ्या कंपन्या बंद करीन, महाराष्ट्र राज्याची स्वतःची सुरक्षा कंपनी सुरू करीन आणि तुम्हा सगळ्या लाखो तरुणांना याच्यामध्ये डोकं देईन। हा विरोध म्हणून सांगत नाहीये, हे सत्यात उतरू शकतं। या जो महाराष्ट्राचा विकास आराखडा जो केला, जो महाराष्ट्रासमोर मांडला, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। 2006 साली राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। त्यानंतर मराठीचा मुद्दा हाती घेतानाच परप्रांतीयांविरोधात जोरदार आघाडी उघडली। मनसेच्या आंदोलनाची झळ परप्रांतीयांना सहन करावी लागली। राज्यातील इतर शहरातही त्याचे पडसाद उमटले नाही तरच नवल। तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकार विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष त्यावेळी पाहायला मिळाला होता। त्यामुळेच वाढत्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर 21 ऑक्टोबर 2008 मध्ये राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती। त्यानंतर राज्यभर मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी पुढची 3 वर्ष भूमिपुत्रांच्या हक्काचा मुद्दा तापवत ठेवला। माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे। याची सगळ्यात श्रीमंत राज्य आहे। या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणतरी करवतंय हे तुम्हाला लक्षात येतं। बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होते। हे मराठी तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा राज ठाकरेंनी लावून धरला आणि त्याचा फायदा 2009च्या विधानसभा निवडणुकीत मिळाला। स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेला 13 जागा मिळाल्या होत्या। मुंबईत 6, ठाण्यात 2, नाशिक 3, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येकी 1 अशा जागा मिळाल्या होत्या। तर जवळपास 24हून अधिक विधानसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती। सुरुवातीच्या काळात राज ठाकरेंच्या मनसेनं चांगलीच हवा निर्माण केली होती। त्यामुळेच नाशिककरांनी महापालिकेची सूत्र राज ठाकरेंच्या मनसेच्या हाती दिली होती। तसंच मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात मनसेचे नगरसेवक निवडून आले। दरम्यान राज ठाकरेंनी भाजपशी जवळीक वाढवली होती। 2011 मध्ये राज ठाकरेंनी गुजरातचा दौरा करत तसेच संकेत दिले होते। पण शिवसेनेची भाजपशी असलेली युती त्यामध्ये प्रमुख अडथळा होती। तसंच मनसेची परप्रांतीयांविरोधातील भूमिका भाजपसाठी अडचणीची होती। त्यामुळे मनसेचा युतीतील संभाव्य प्रवेश होऊ शकला नव्हता। पण राज ठाकरेंचा भाजपला असलेला सॉफ्ट कॉर्नर काही लपून राहिला नाही। 2014च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा देत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता। पण पुढे 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी त्याच्या अगदी उलट भूमिका घेतली होती। तुम्हाला आठवत असेल आपल्याच एका सभेमध्ये मी म्हटलं होतं की मला लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा नाही म्हणून। आठवतं तुम्हाला? आता जे काही मी ह्याच्यापुढे बोलीन, ह्याच्यापुढे जी काही भाषणं करीन, याच्यापुढे तुम्हीही जे काही करायचंय ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात करायचंय, मोदींच्या विरोधात करायचंय। हेच तुमचं काम, हेच पक्षाचं काम। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतदारांना पण मी हे सांगेन की देश आता या क्षणाला खूप मोठ्या एका संकटामध्ये आहे, एका माणसाच्या संकटामध्ये आहे। ते संकट या देशावरनं दूर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। याच्या पुढे मी जे काही सभा घेईन त्या सभा ह्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातल्या सभा असतील।
पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं. युती तुटली आणि महाविकास आघाडीचा राज्यात उदय झाला. त्यानंतर मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या ट्रॅकवर आलं. हिंदू जननायक अशी राज ठाकरेंची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं केला. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मराठी आणि भूमिपुत्रांच्या हक्काचा मुद्दा सोडून राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मनसेचं इंजिन महायुतीच्या स्टेशनवर पोहोचलं. काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व, अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं. आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा. आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. भलेही लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी मनसेनं आत्तापासूनच स्वबळाचा नारा दिलाय. पण आगामी काळात महायुतीच्या बोगीला मनसेचं इंजिन जोडलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एका हाती सत्तेचं स्वप्न सध्या तरी स्वप्नावतच वाटतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.